5वी मधील तुमच्या इयत्ता 5वीच्या वर्गासाठी शेकडेवारी हा टॉपिक आज शिकणार आहोत. ओके, बघा शेकडेवारी हा टॉपिक ऍक्च्युली तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनानं तुम्हाला सिलेबसला दिलेला नाही, परंतु शेकडेवारीवर आधारित बरेचसे काही एक्झाम्पल, बरेचसे उदाहरण तुम्हाला त्या सारखेच किंवा शेकडेवारी जर हा घटक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला, त्याची बेसिक जर तुम्ही व्यवस्थित समजून घेताल, तर गणितातील बरेचसे दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. जसं की अपूर्णांक आहे, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला भागाकार ही क्रिया आहे, त्यानंतर तुम्हाला शेकडेवारीमध्ये छेद व अंशाची अपूर्णांकाचं दशांश स्वरूपामध्ये कशा पद्धतीने रूपांतर केलं जातं. मग शेकडेवारी म्हणजे 100ला ग्राह्य धरून कोणती संख्या आपण एक नवीन तयार करू शकतो, किंवा एका संख्येचं दुसऱ्या संख्येमध्ये रूपांतरित, जसं की आपल्याला काही गोष्टी टक्केवारीमध्ये सांगाव्या लागतात. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळा शेकडेवारीचा उपयोग करत असतो. ओके, मग गणिताच्या दृष्टिकोनानं आपल्याला शेकडेवारीची माहिती असणं खूप गरजेची आहे. जर आपण आज शेकडेवारीच्या पूर्ण कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घेतल्या तर फ्युचर मध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा होणारच आहे. जरी तुम्हाला बरेचसे विद्यार्थी आता स्कॉलरशिपला बसलेले आहेत, बरेचसे MTS ला बसलेले असतील, PTS ला बसलेले असतील, BDS ला सुद्धा बसलेले असतील, जरी स्कॉलरशिप ही जर एक परीक्षा जर का आपण वगळली किंवा आपलं जर ध्येय जर स्कॉलरशिपच आहे त्यात काही शंका नाहीये, परंतु बरेचसे टॅलेंटेड जे विद्यार्थी आहेत ते एक परीक्षा नजरेसमोर न ठेवता फॉर्म बाकी सर्व परीक्षेचे अप्लाय करतात. ओके, मग त्यांच्यासाठी हा टॉपिक अनिवार्य आहे. ओके, मग MTS असो, BDS असो, PTS असो. MTS म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च, ओके, PTS म्हणजे तुमची जिल्ह्यावर आधारित, जिल्ह्याच्या मंडळांना आधारित केलेली एक टेस्ट परीक्षा असते, आणि BDS ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप. या बाकीच्या ज्या काही एक्झाम आहेत, या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला गणित या विषयामध्ये शेकडेवारी, म्हणजेच त्याला आपण इंग्लिश मध्ये पर्सेंटेज म्हणतो, ओके, हा टॉपिक अति महत्वाचा आहे. ओके, चला, आणि बऱ्याचशा वेळा मी बघितले की तुमचे जे सराव पेपर असतात त्या सराव पेपर मध्ये बेसिक कन्सेप्टवर, शेकडेवारीवर सुद्धा प्रश्न तुम्हाला टाकलेले आहेत, मी अभ्यासलेले आहेत, म्हणून तुम्हाला या ठिकाणी त्याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो. ओके, चला सुरुवात करूया सराव शेकडेवारीसाठी. ओके, आपल्याला यासाठी की मोठ्याले काही प्रश्न की जे काय हार्ड असतील, शेकडेवारी सर आम्हाला नाहीच येत, मग आम्ही कसं सॉल्व्ह करावं, या ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या डोक्याच्या बाहेर ठेवा. ओके, बिनधास्तपणे फ्री माइंड ठेवून हा टॉपिक काय करून घ्या, शिकून घ्या. ओके, आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज म्हटलं तरी चालतं. ओके, बघा त्या ठिकाणी शेकडेवारीमध्ये 100 हा अंक खूप महत्वाचा आहे. ओके, 1 ते 100 पैकी तुम्हाला टक्केवारीमध्ये जर काही एखादी संख्या दर्शवायची असेल तर त्या टक्केवारीच्या छेदस्थानी 100 असतात, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, चला तर बघा शेकडेवारीची जर व्याख्या जर तुम्हाला सांगायची झाली तर शेकडेवारी म्हणजे प्रति 100 होय असंही म्हणता येईल. वेगवेगळ्या गणितज्ञांनी शेकडेवारीची वेगवेगळी व्याख्या बरेचशा व्याख्या तयार केल्या आहेत. आपण सरळ सोपी व्याख्या तुम्हाला समजेल अशी जर म्हटलं तर सांगता येईल की शेकडेवारी म्हणजे प्रति 100. शेकडेवारी म्हणजे प्रति 100. प्रति म्हणजे काय रे बेटा, की प्रत्येक संख्येच्या, ओके, प्रत्येक जी काही संख्या असेल त्या संख्येच्या 100वा भागापैकी काही भाग. ओके, प्रति 100 होय. आता या ठिकाणी पुन्हा असं म्हणता येईल की पर चा अर्थ प्रति होतो. ओके, सेम म्हणजे शतक. ओके, त्यानंतर बऱ्याचशा शास्त्रज्ञाने शब्दामध्ये त्याची व्याख्या फोड केलेली आहे. शेकडा म्हणजे 100. ओके, किंवा इंग्लिश मध्ये त्याची व्याख्या पर म्हणजे प्रति. ओके, प्रति संख्येचा जो काही 100वा भाग असतो तो भाग आपल्याला या ठिकाणी दर्शवायचा असतो. मग या ठिकाणी शेकडेवारी म्हणजे प्रति 100 होय. म्हणजे जर काही म्हटलं की तुम्हाला 250 मार्क पडले, आता किती पैकी असतील ते, 500 पैकी. आता 500 मार्क पैकी जर तुम्हाला 250 जर पडले असतील तर जे मोठी संख्या असते जी 500 मार्क टोटल जी काय संख्या असते
ते आपल्याला टोटल ऍव्हरेज म्हणजे किती आहे 100% आहे. पूर्ण संख्या म्हणजे 100% असते, एवढं लक्षात ठेवायचं. पूर्ण संख्या किंवा एकूण अंक एकूण म्हणजेच 100% असते. आणि पूर्ण संख्येच्या भागापैकी जर काही भाग तुम्हाला मिळालेला असेल, ओके, तर तो असतो आपल्याला शेकडेवारीच्या सूत्रानुसार सॉल्व्ह करून दिलेला. ओके, मग आता 500 ही जर संख्या पूर्ण असेल, बघा आपण बेसिक अगोदर काय करत आहोत, त्याची कन्सेप्ट समजून घेत आहोत की शेकडेवारी कशा पद्धतीने वापरण्यात येत असते. ओके, मग आता सोपं उदाहरण सांगते तुम्हाला की तुम्हाला एका परीक्षेला 500 मार्क आहेत. किती मार्क दिलेले आहेत? मी 500 मार्काची परीक्षा दिलेली आहे. मग सगळे मार्क एकूण मिळवण्याचे मार्क किती आहेत? सगळे 500 पैकी 600 मिळवू शकता का तुम्ही? नाही. 550 मिळवू शकता का? नाही. 501 सुद्धा मार्क तुम्ही मिळवू शकत नाही, कारण की ती परीक्षा किती मार्काची आहे? 500 मार्काची आहे. मग जर का 500 मार्काची जर परीक्षा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त किती मार्क घेऊ शकता? 500 मार्क मिळवू शकता. ओके, 500 मार्क जर तुम्हाला जर का मिळत असतील तर मला सांगता येईल तुम्हाला की टोटल एकूण 500 मार्कापैकी जर का 500 मार्क तुम्हाला मिळाले तर तुम्ही 100% मार्क मिळवले हे सांगता येईल. ओके, किती? 100%. म्हणजेच त्या ठिकाणी एकही मार्क जर जात नसेल, तुमचा एकही मार्क लॉस होत नसेल, तर तुम्ही एकूण सर्व गुण प्राप्त केलेले आहे, म्हणून तुम्हाला 100% तुमचा निकाल सांगता येईल. परंतु बरेचसे विद्यार्थी असे आहेत की 100% म्हणजे 500 पैकी 500 मार्क घेतात का? नाही. मग काही विद्यार्थ्यांना 500 पैकी 300 पडतात, 200 पडतात, 250 येतात, काही जणांना 400 येतात. ओके, काही जणांना 450 येतात. मग तेवढे जर मार्क येत असतील तर ते मार्क आपण शेकडेवारीमध्ये कशा पद्धतीने दर्शवतो? पण शेकडेवारीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं, तुम्ही बघा 10वीचा निकाल बघा, 5वीचा, 6वीचा, 7वीचा सगळा निकाल एक संख्येमध्ये एक असतो. 500 पैकी 50 मार्क, 500 पैकी 400 मार्क, 450 मार्क असे मार्क असतात. आणि दुसरी कॉलम मध्ये तुम्हाला शेकडेवारीमध्ये दिलं जातं बघा, 90%, 95%, 94%. ओके, 101% दिलेला नसतं, 100% असतात जर 500 पैकी 500 मार्क मिळत असतील तर. ओके, मग ते कशा पद्धतीने दिलं जातं, ते देण्याची क्रिया कशी आहे, ते कोणतं सूत्र वापरून तसे मार्क आपल्याला सांगितले जातात, ही जी गोष्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. ओके, तेच आपलं बेसिक नॉलेज आहे शेकडेवारीचं. मग या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला की 500 जर मार्क पैकी 500 मार्क मिळत असतील तर 100% गुण मिळालेले आहेत. ओके, परंतु पैकी म्हणजेच एकूण आणि मिळवलेले मार्क. ओके, हे काय आहे? मिळवलेले. मग आता मी या ठिकाणी एकूण मार्क तर बदल होणार नाही, ते 500च राहणार. एकूण मार्कामध्ये काही बदल होईल का? नाही. त्यापैकी राजू, गजू, संजू, मंजू आणि आजू यांना 500 पैकी काही मार्क मिळालेले आहेत. ते मार्क आहेत, राजूला 500 पैकी 500 मार्क मिळवले तर त्यांनी किती टक्के गुण मिळवले? टक्केवारीमध्ये या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी गजूला 500 पैकी 400 मिळाले, संजूला 350 मिळाले, मंजूला 250 मिळाले आणि आजू थोडासा ढ आहे त्यामुळे त्याला फक्त 100 मार्क मिळाले. ओके, तर तुम्ही 500 पैकी 500 म्हणजे 100% सांगू शकता, परंतु 500 पैकी 400 मिळाले, 350 मिळाले, 250 मिळाले, 100 गुण मिळाले
तर ते किती टक्के मिळवले हे सांगण्यासाठी तुम्हाला हा चॅप्टर, हा जो धडा आहे हा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. ओके, चला तर रेडी आहात सगळे माझ्यासोबत. आता त्याचं आपल्याला पहिलं सूत्र पाहायचं आहे आपल्याला शेकडेवारीचं. पहिल्या सूत्रामध्ये आपण त्याची गुण प्रदान जे काय ते गुणप्राप्तीची टक्केवारी कशा पद्धतीने काढायची ते आपण शिकणार आहोत. तुम्ही बघा त्या ठिकाणी पहिलं सूत्र मी या ठिकाणी देत आहे, हे वरचं मी ओढून टाकतो, पुसून टाकतो. ओके, शेकडेवारीचे सूत्र. आता या ठिकाणी किती पैकी म्हणजेच तुम्हाला गुण किती पैकी किती मिळाले ते सांगायचं. ओके, 500 पैकी 500चे किती 500% करावं. सॉरी, 500चे 500 मार्क म्हणजे किती टक्के, असा प्रश्न तयार होतो. अशा प्रश्नापासून आपल्याला एक सूत्र तयार करता येतं. काय सूत्र तयार करता येईल? हे 500 चे 400 गुणिले भागिले 100. सॉरी, भागिले 500. ओके, बघा आता या ठिकाणी तुम्हाला टक्केवारी काढायची. काय काढायची? टक्केवारी काढायची. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने त्याची मांडणी करून काय करू शकता, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 1 5, 5 1 5, 0 0. 1 ने 100 ला भाग दिला, सॉरी गुणलं, 100 येणार. म्हणजे किती टक्के मिळणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी? 100%. म्हणजे 500चे 500 म्हणजे किती टक्के? 100%. तर 500चे 400 म्हणजे किती टक्के? 500चे 350 म्हणजे किती टक्के? तर एक आपण कंचे भागू बेव, कंचे भागू बेव ही कन्सेप्ट तुम्ही शिकला असता. ओके, याला कंस म्हणतात. हे चा ची चे 3 उदाहरणे आहेत. चा ची चे. ओके, म्हणजे कशाचे? ज्या ठिकाणी चाचीचे येईल त्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं. हे तुम्हाला अगोदर जर बेसिक मध्ये जर कोणी सांगितलं नसेल तर आता लक्षात ठेवा. कोणतं चिन्ह घ्यायचं? गुणाकाराचं, चाचीचे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला आता गुणाकाराचं चिन्ह जर काय घ्यायचं असेल तर मी या ठिकाणी कुठे घेतलेले पहा, 500चे 500 म्हणजे किती टक्के? ओके, मग या ठिकाणी 500चे आता मी या ठिकाणी सॉल्व्ह करून देतो. एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. बघा, हे 500चे 400, 500चे 400%. एकूण संख्या काय करत जा, एक लक्षात ठेवा, एकूण संख्या पैकी काही भाग दिलेला आहे आपल्याला. ओके, एकूण संख्यापैकी काही भाग दिलेला आहे. म्हणून काय करायचं, 100 हे गुणाकारामध्ये घेऊन जायचं. आपल्याला ज्या वेळेस टक्केवारी काढायची असते त्याचं सूत्र आणि नियम सारखाच आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेस संख्या टक्केवारीमध्ये लिहिली जाते त्यासाठी अपूर्णांकाला 100 ने गुणावे. 100 ने गुणावे. आता तुम्ही म्हणता सर 100 ने गुणायचंय, तुम्ही अपूर्णांकाला गुणायचं सांगितले, परंतु अपूर्णांक काय आहे? ओके, बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. अपूर्णांक कशा पद्धतीने तयार होतो? तर मला सांगा, तुम्ही तुमच्या शिक्षकाने तुम्हाला मार्क दिले त्यावेळेस तुम्हाला 2 संख्या लिहिल्या जातात. 20 पैकी 5 मार्क अशा पद्धतीचे देतात. ओके, 20 पैकी 15 मार्क.
हे जे पैकी असतं ना 20 पैकी, म्हणजे ही पूर्ण संख्या असते, म्हणजे ती कोणती आहे आपली एकूण 500 पैकी 500, 500 पैकी 400. ओके, मग हा अपूर्णांकच आहे का? छेद व अंश आला म्हणजे तिथे काय आला? अपूर्णांक आलाय. आणि अपूर्णांकामध्येच आपल्याला प्रत्येक शेकडेवारीची संख्या लिहावी लागते, कारण की हे जे चिन्ह असतं शेकडेवारीचं, ह्या चिन्हाचा अर्थ असतो छेदामध्ये 100, छेदात 100. त्याचा अर्थ काय असतो? छेदामध्ये 100 असतात. मग 100 ने गुणावे. आता या अपूर्णांकाला 100 ने गुणावं म्हणजेच काय करायचं, तर सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी फक्त 500 पैकी किती आहे? 400. 500 पैकी मिळवलेले मार्क किती आहे? 400. हा झाला अपूर्णांक आणि त्याला गुणायचं किती नाही? 100. मग गुणून घ्यायचं. मग किती येईल बघा बरं. हे 0 या दोघांमध्ये भागाकारामध्ये काटाकाटी होत असते, गुणाकारामध्ये सुद्धा काटाकाटी होत असते. आपल्याला हे शिकायचं. याच्यामध्ये बेसिक दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही शिकण्यासाठी. गुणाकार, भागाकार, अंश व छेदाचा गुणाकार भागाकार कशा पद्धतीने केला जातो, कोणत्या संख्येची काटाकाटी केली जाते, कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग दिल्यावर आपल्याला सुरळीतपणे भाग देता येतो, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बेसिक कंप्लीट करून घ्यायच्या आहे. बघा या ठिकाणी एक ह्या 100 जे बाहेर आहेत या दोन संख्यांचा भागाकार होत असतो, लक्षात ठेवा. काय होत असतो? भागाकार. तर ही अंशामधील आणि बाहेरची संख्या असते त्यांचा गुणाकार होत असतो. ही एवढी कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर तुम्ही कोणत्याही संख्येचा, कितीही संख्येची शेकडेवारी काढू शकता. ओके, या कन्सेप्ट मध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत शिकायच्या. कोणकोणत्या? सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची मांडणी करता आली पाहिजे आपल्याला. ओके, त्याची मांडणी करते वेळेस प्राप्तांक गुण हे अंशामध्ये, एकूण गुण हे छेदामध्ये लिहायचे. ओके, किंवा प्राप्तांक संख्या म्हणजे काय? मिळवलेली जी काय संख्या असेल ती काय करायची? अंशामध्ये लिहायची. या पाहिजे 400 मिळवलेत म्हणून मी कशामध्ये? अंशामध्ये लिहिले. एकूण गुण, ओके, एकूण गुण किती आहेत? 500. ते कशामध्ये लिहायचे? छेदामध्ये. ओके, अंश व छेदामधील जर का दोन संख्या लिहिता आल्या तर गुणिले 100 ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट या ठिकाणी काय आहे की अंशातील आणि बाहेरील संख्येला जर काय क्रिया करायची झाली तर त्यांचा गुणाकार होत असतो. एवढं लक्षात ठेवायचं. त्यांचा काय होत असतो? गुणाकार होत असतो. नाही तर जर काय तुम्ही इथं जर काय काटाकाटी जर करत बसले तर जमल का? नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. नेहमी कायमस्वरूपी वाटलं तर नोट डाऊन करून ठेवा. अंश व गुणिले 100चा गुणाकार होत असतो. आणि जी छेदामध्ये एकूण संख्या असते, कोणती? छेदामधील एकूण जी संख्या असते तिला 500 जी काय संख्या दिलेली आहे तिला 100% जी संख्या आपण घोषित केलेली असते त्या संख्येचा आणि गुणिले 100चा भागाकार होत असतो. काय होत असतो? भागाकार. मग भागाकार आणि गुणाकार ह्या दोन जर गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजल्या असतील तर आपण काय करूया? आता करून घेऊया. ओके, भागाकार पहिला करून घेऊया. 0 0 कटले, 0 0 कटले. ओके, आता राहतात किती? हे राहिले 400 आणि हे 2 0 आणि हे 2 0 गेले. इथे 1 राहिला म्हणून 400 1 401. 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं आणि कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर काय येतं? तीच संख्या येते. म्हणून 1 चा काही प्रॉब्लेम आता त्या ठिकाणी राहिलेला नाही. आता पहा या ठिकाणी 5 राहिले. ओके, मग 400 छेदामध्ये 5 जर राहिले असतील तर यांचा भागाकार किती येणार आहे? 4 1 4, सॉरी 5 1 5. आता 5 चा पाडा मध्ये 4 येत नाहीत पण 80 येतात, सॉरी 40 येतात. किती येतात? 40. मग बघा बरं, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40. 5 8 40. कितीचा भाग बसतोय मित्रांनो? 40 ला 8 चा भाग बसतोय. म्हणून या ठिकाणी 8 लिहायचे. ओके, आता 40 गेले, राहिले 0.
कोणत्याही संख्येने शून्याने भागलं किंवा गुणलं तर उत्तर काय येत असतं? शून्य येत असतं. म्हणून इथं टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे, म्हणून 80% या ठिकाणी गुण प्राप्त झालेले आहेत असं म्हणता येईल. किती टक्के? 80% गुण प्राप्त झालेले आहेत. आता 400 मिळवलेल्या गुणाचे 500 पैकी किती टक्केवारी सांगता येईल? 80. मग 350 म्हणजे किती? ओके, त्याच पद्धतीने सॉल्व्ह करता येईल आपल्याला. जसं की आपण पहिला अपूर्णांकामध्ये मांडणी करून घेतली होती, अपूर्णांकामध्ये मांडणी करून घ्यायची, त्यानंतर गुणिले 100 केलं होतं नियमानुसार. ओके, गुणिले 100 करून घ्यायचं. ओके, आणि त्याची व्यवस्थित काटाकाटी करून घ्यायची. ओके, चला तर लगेच करूया. आता बघा बरं, या ठिकाणी 350 किती दिलेलं आहे? 350